Yes, Shankar sir has started third lesson. Yes, but we will continue now with second. We will finish second chapter and then we will come to third chapter. Okay? No problem. Okay. So please tell me, is my screen visible? Screen दिसतोय? Okay, very good. I'll share the book with you now. सो ह्या चॅप्टरचा जो वर्क हा जो पार्ट होता तो आपण कंप्लीट केलेला होता. वी हॅव टू फोकस ऑन एनर्जी पार्ट नाव. वर्कची जी कंप्लीट रिव्हिजन असेल जे आतापर्यंत झालेलं होतं ते आपण नंतर घेऊया, एकदम जेव्हा चॅप्टर संपेल तेव्हा. कारण आता ते मी घेत बसले तर थोडासा वेळ त्याच्यात जाईल आणि एनर्जी आपल्याला कम्प्लिटली नवीनच पार्ट सुरू करायचा आहे, म्हणून एवढी त्याच्या रिव्हिजनची आता आपल्याला गरज पडणार नाही. सो मी एनर्जीनी स्टार्ट करते. ओके, स्क्रीन व्यवस्थित दिसतोय ना? एकदा सांगा. टेक्स्टबुक चॅटबॉक्स मध्ये एकदा सांगा टेक्स्टबुक व्यवस्थित क्लिअरली दिसतंय. ओके, व्हेरी गुड. So, energy. Why does it happen? If a pot having a plant is kept in the dark, the plant languishes. On increasing the volume of a music system or TV beyond a limit, the vessels in the house start vibrating. Collecting sunlight on a paper with the help of convex lens burns the paper. आता इथे ह्या तीन घटना ज्या आपण कॉमनली बघत असू त्या दिलेल्या आहेत. पहिल्यामध्ये काय आहे की जर आपण एखादं झाड लावलं एखाद्या कुंडीमध्ये आणि ती कुंडी अंधारात नेऊन ठेवली, त्याला सूर्यप्रकाश मिळत नाहीये अशा ठिकाणी समज आपण कुंडी ठेवली, तर ते झाड जिवंत राहतं का? की ते कोमेजून मरून जातं झाड? ते झाड करेक्ट, ते झाड मरून जातं. ते जिवंत जितकं टवटवीत ते आपण सूर्यप्रकाशात ठेवल्यावर राहील तेवढं राहत नाही. जर आपण एका पर्टिक्युलर लिमिटच्या वरती व्हॉल्यूम वाढवला टीव्हीचा, किंवा इव्हन तुम्ही असंही बघाल की कारमध्ये जोरात गाणी लावून एखादी कार आपल्या शेजारून गेली तरी सुद्धा काहीतरी व्हायब्रेशन्स आपल्याला बाहेर जाणवतात. जर टीव्हीचा आवाज घरातल्या मोठा केला तर भांडी वाजायला लागतात घरामध्ये. लास्ट ऍक्टिव्हिटी तुम्ही भरपूर वेळा केलेली असेल, शाळेत बऱ्याचदा सांगितली जाते की भिंग घ्यायचं, सूर्यप्रकाश तिरपा पडेल त्याच्यावर असं पकडायचं आणि खाली पेपर धरायचा, तर तो पेपर जळून जातो. आपण लायटर किंवा काही वापरून तो कागद ऍक्च्युली जाळत नाही, बट स्टील तो जळून जातो, कारण आपण त्या भिंगातून काहीतरी असं फोकस होतं त्या सनलाईटचं की ज्याच्यामुळे तो पेपर जळेल. सो हे सगळं कशामुळे होतं? द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. एनर्जीची सगळ्यात साधी, सोपी आणि सरळ डेफिनेशन आहे. एखाद्या बॉडीची काम करण्याची कपॅसिटी काय असते त्याला आपण एनर्जी म्हणतो. हे आपण सगळीकडे ही टर्म वापरतो. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस खूप एनर्जेटिक आहे, हे आपण कधी म्हणू शकतो की जेव्हा ती व्यक्ती भरपूर काम करते, जेव्हा काहीतरी आउटपुट असतं तेव्हा आपण म्हणतो की ही व्यक्ती एनर्जेटिक आहे. ज्याच्याकडे एनर्जी आहे तो तितकं काम करतो. The units of work and energy are the same. The unit in SI system is joule, while that in CGS system is erg. आपण मागच्या लेक्चरमध्ये, वर्कच्या लेक्चरमध्ये ही कन्व्हर्जन पण बघितली होती. कसं आपण त्याची ही युनिट्स आहेत कशी येतात ती हे सुद्धा बघितलं होतं. सो वर्क आणि एनर्जी दोन्हीची युनिट सेम आहेत. SI सिस्टीम मध्ये जूल आणि CGS सिस्टीम मध्ये अर्ग. You have learned that energy exists in various forms like mechanical, heat, light, sound, electromagnetic, chemical, nuclear and solar. सो जी एनर्जी आहे ती भरपूर साऱ्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये. सोलर एनर्जी, आता घरात तुम्ही असं बऱ्याच ठिकाणी सध्या ऐकलं असेल की सोलार एनर्जी वापरून पाणी गरम केलं जातं. म्हणजे काय की सूर्याकडून जी एनर्जी येते, सन रेज जे येतात त्याच्यामधली एनर्जी वापरून काहीतरी तयार करणं. ओके,
तशा भरपूर सारे फॉर्म्स आहेत या एनर्जीचे. वी आर गोइंग टू स्टडी 2 फॉर्म्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आता जे काही एनर्जीचे प्रकार आहेत, मेकॅनिकल, हीट, लाईट, साऊंड, सगळे तुम्हाला थोडे थोडे हळूहळू शिकत जायचे. आत्ताच्या चॅप्टरमध्ये वी आर फोकस्ड ऑन मेकॅनिकल एनर्जीचे 2 टाइप्स, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आता हे प्रत्येक गोष्ट काय आहे ती आपण बघूया. कायनेटिक एनर्जी. What will happen in the following cases? A fast cricket ball strikes the stumps. The striker hits a coin on the carom board. One marble strikes another in a game of marbles. एकदम सोपं ऑब्झर्वेशन आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यात सोपं जे सेकंड आहे कॅरम बोर्डवाला ते आहे. आपण जेव्हा स्ट्रायकर आपल्या सोंगटीला लागतो तेव्हा काय होतं, सोंगटी पुढे ढकलली जाते. बॉल स्टंपवर आदळला की स्टंप्स हलतात. एका मार्बलनी समज दुसऱ्या मार्बलला टच केलं तर पुढची जी मार्बल असेल ती थोडीशी पुढे सरकते. काहीतरी मुवमेंट होते, त्याची काहीतरी हालचाल होते. ती ज्या पोझिशनमध्ये आहे तशीच्या तशी ॲट रेस्ट ॲज इट इज राहत नाही, काहीतरी चेंज होतं. फ्रॉम द अबव एक्झाम्पल्स वी अंडरस्टँड दॅट when a moving object strikes a stationary object, the stationary object moves. म्हणजे काय, आता आपण कॅरम बोर्डचं एक्झाम्पल घेऊया, कारण बऱ्याचदा खेळला जाणारा गेम आहे. स्ट्रायकर जेव्हा आपण तो मारतो पुढे कॅरम बोर्डवर, तेव्हा स्ट्रायकर हा मूव्हिंग बॉडी आहे, त्याची काहीतरी मूव्हमेंट चालू आहे. तो स्ट्रायकर जेव्हा बाकी कॅरमवरच्या बाकीच्या ज्या सोंगट्या असतात त्या ॲज इट इज असतात, त्या काही स्वतःहून हलत नसतात. जेव्हा त्या स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे त्या सोंगटीला तुमचा स्ट्रायकर जाऊन आदळेल तेव्हा सोंगटी हलते. बरोबर. स्ट्रायकर जर जोरात मारला असेल तर सोंगटी आहे तिथेच राहते का? कधी नाही. ती पुढे जाऊन कुठेतरी आयदर दुसरीकडे जाईल, नाही तर तिला जिथे मूव्हमेंट मिळेल काहीतरी. राईट. सो हे सेंटेन्स सांगतंय की द मूव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी, part or all of which it shares with the stationary object, thereby setting it in motion. म्हणजे काय की जी मूव्हिंग ऑब्जेक्ट होती, जो स्ट्रायकर होता, त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी होती, जी एनर्जी तो स्ट्रायकर त्या सोंगटीला देतो, पास ऑन करतो, आणि ज्याच्यामुळे ती सोंगटी पुढे हलते. ओके. हेच सिंपल लॉजिक आहे की जर आपण स्ट्रायकर हळू मारला तर तो कदाचित थोडासा सोंगटीला धडकतो आणि सोंगटी एकदम थोडीशी हलते. जर पॉवरफुली मारला तर ती जास्त फास्ट पुढे जाते. तुम्ही पहिल्यांदा इनिशियली स्ट्रायकरला किती एनर्जी लावताय त्याच्यावर डिपेंड आहे. राईट. की तो स्ट्रायकर सोंगटीला किती पुढे ढकलेल किंवा किती फास्ट किंवा किती स्लो ती जाईल. राईट. सो हे सगळं एनर्जीशी रिलेटेड आहे. एनर्जी तुम्ही स्ट्रायकरला किती दिली आणि स्ट्रायकरनी पुढच्या सोंगटीला किती दिली. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. ओके. म्हणजे काय की त्या ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी मोशनमुळे आहे, काहीतरी हालचालीमुळे, काहीतरी ॲक्टिव्हिटीमुळे जी एनर्जी आहे, दॅट इज नोन ॲज कायनेटिक एनर्जी. The work done by a force to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. खूप मोठं वाक्य आहे, आपण खूप सोपं करूया हे, जितकं आपल्याला जमेल तितकं. वर्क डन म्हणजे काय की त्या सोंगटीचं हलणं. अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स एस म्हणजे काय की मिळालेला जो काही फोर्स त्याच्यावर आपण त्या सोंगटीवर जो अप्लाय झाला स्ट्रायकर कडून, त्याच्यामुळे त्या सोंगटीने किती काम केलं, ती किती हल्ली, हे कशावर डिपेंड आहे तर त्याला स्ट्रायकर कडून किती कायनेटिक एनर्जी मिळाली. ओके. जितकी कायनेटिक एनर्जी मिळेल तितकीच सोंगटीची डिस्प्लेसमेंट होईल. राईट. जे आपण मगाशी बघितलं तेच, कमी कायनेटिक एनर्जी मिळाली कमी डिस्प्लेसमेंट, जास्त कायनेटिक एनर्जी मिळाली जास्त डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? इट इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू F into S. F is force, S is displacement. Now coming to expression for kinetic energy.
सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of an applied force. एक स्टेशनरी काहीही हालचाल न करणारी ऑब्जेक्ट आहे जिचं मास दिलंय m आणि ती आपण कुठला तरी फोर्स अप्लाय केल्यामुळे काहीतरी हलतीये. लेट यू बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी, आता ह्या केसमध्ये व्हेलॉसिटी काही येईल का? ती स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, तिचं काही हालचाल काहीच होत नाहीये. व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मला पटकन कोणी सांगू शकेल चॅटबॉक्स मध्ये? परफेक्ट. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता जेव्हा आपण म्हणतोय की एखादी ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, याचाच अर्थ त्याची काहीही डिस्प्लेसमेंट होत नाहीये. बरोबर, काही डिस्प्लेसमेंट होत नाही म्हणजे आपली इनिशियल व्हेलॉसिटी येणार ह्या केसमध्ये 0. म्हणून त्यांनी तिथे पुढे पण मेन्शन केलंय ब्रॅकेटमध्ये, हिअर u दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. लेट द अप्लाइड फोर्स बी F. जो अप्लाय केलेला फोर्स आहे आपण तो F असा कन्सिडर करणार आहे. दिस जनरेट्स अन ॲक्सिलरेशन A इन द ऑब्जेक्ट अँड आफ्टर टाइम t the velocity of the object becomes equal to v. सेम एक्झाम्पल आपण घेऊया सोंगटीचं आणि स्ट्रायकरचं. स्ट्रायकरने आपण फोर्स F अप्लाय केला स्टेशनरी सोंगटी जी होती त्याच्यावर. इनिशियल व्हेलॉसिटी होती u. स्ट्रायकरनी जी फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे सोंगटीची काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली. ती डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यामध्ये जे झालेलं ॲक्सिलरेशन होतं ते आपण ए कन्सिडर केलं, डिस्प्लेसमेंट एस कन्सिडर करू. आणि थोड्या वेळाने, इनिशियली 0 होती बट थोडा जेव्हा वेळ हा मधला वेळ गेला, जेव्हा स्ट्रायकर त्या सोंगटीवर जाऊन आदळला तेव्हा त्या टाइम टी नंतर व्हेलॉसिटी किती झाली ऑब्जेक्टची? आता v. काहीतरी डिस्प्लेसमेंट झालीये म्हणून इथे व्हेलॉसिटीची काहीतरी व्हॅल्यू येणार. सो वी विल टेक दॅट व्हॅल्यू एज v. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाइम इज s. द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट W will be equal to F into S. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये फॉर्म्युला लर्न केला होता Wचा, वर्कचा. सो दॅट वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो F इंटू S. नाव आपल्याला हे इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे कायनेटिक एनर्जीसाठी. तर त्याची स्टार्टिंगची जी ही आपण ज्या लाईन्स वाचल्या, तुम्हाला जेव्हा केव्हा डिराईव्ह द इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी असा एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर वरचं सगळं लिहायला लागेल. ओके, मेन पॉइंट्स काय काय आहेत की तुम्ही जे सिम्बॉल यूज करणार त्यांचे मीनिंग तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू जी ह्या केसमध्ये 0 आहे, व्हेलॉसिटी व्ही असणार आहे. हे जे काही आपण आतापर्यंत बोलत आलो होतो पहिल्या लेक्चर पासून तेच सेम, पण ते लिहायला लागतील. नाव अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन F इज इक्वल टू m इंटू ए. आठवत आहे सेकंड लॉ? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. Call this as first equation. Similarly, using Newton's second law of motion. Now, S is equal to आपण न्यूटनची 3 इक्वेशन्स शिकलो होतो फर्स्ट चॅप्टर मध्ये. त्याच्यामध्ये होतं डिस्प्लेसमेंट S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आठवत आहेत ही इक्वेशन्स ज्याच्यामध्ये आपण हे लिहिलेलं होतं S इज इक्वल टू ut प्लस 1/2 a इंटू टी स्क्वेअर. However, as initial velocity is 0, u is equal to 0. आता आपण u हे 0 सबस्टिट्यूट केलंय. मग आता इक्वेशन कसं होईल आपलं? s is equal to 0 प्लस 1/2 at स्क्वेअर. एनिथिंग इंटू 0 इज 0. म्हणून आपण जेव्हा u 0 टाकला 0 इंटू t हे सुद्धा आलं आपलं 0च. देअरफॉर आता आपण ह्या थर्ड स्टेप वाचतीये मी जिथे आपण पोहोचलोय S इज इक्वल टू 0 प्लस 1/2 at स्क्वेअर. 0 प्लस काहीतरी आहे त्यामुळे ते जे 0 आहे ते आपल्याला गायब करता येईल. S इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर. हे आपल्याला मिळालं सेकंड इक्वेशनचा पार्ट. आता पुढे W इज इक्वल टू, आता W इज इक्वल टू आपण पहिल्याच स्टेपमध्ये काय लिहिलंय बघा, F इंटू S. F च्या जागी आपण लिहू शकतो m इंटू ए. एस च्या जागी आपण लिहू शकतो 1/2 इंटू at स्क्वेअर.
दोन्ही ॲज इट इज एफ आणि एस याच्या ज्या आपण आतापर्यंत व्हॅल्यूज काढल्या त्या सबस्टिट्यूट केल्या. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एम इंटू ब्रॅकेट ए टी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना. ए इंटू ए स्क्वेअर झाला, टी स्क्वेअर ऑलरेडी होताच. जे वरती लिहिलेलं आहे देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू तेच खाली पण लिहिलंय, फक्त जरा छान अरेंज केलंय. नाव युझिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू यू प्लस ए टी. न्यूटनचं पहिलं जे इक्वेशन होतं ते आठवतंय थोडंसं. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता इथे सुद्धा u आपण 0 लिहिला, तो 0 सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू. सो v इज इक्वल टू आलं 0 प्लस ए टी. देअरफॉर v इज इक्वल टू a इंटू टी. 0 परत आपण 0 प्लस आहे म्हणून 0 गायब केला. v इज इक्वल टू ए टी आलं. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, आपण जेव्हा दोन्ही साइड्सचा स्क्वेअर केला तर काय आलं, v स्क्वेअर इज इक्वल टू ए टी ब्रॅकेट स्क्वेअर. नाव तुम्ही थर्ड इक्वेशन बघा, 3 नंबरच्या इथे जे आहे तिकडे बघा जरा. तिथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये ए टी स्क्वेअर दिसतोय. वी कॅन रिप्लेस दॅट विथ व्ही स्क्वेअर बिकॉज व्ही स्क्वेअर अँड ए टी स्क्वेअर आर सेम. म्हणून आपण तिथे ब्रॅकेटमधल्या ए टी स्क्वेअरच्या जागी व्ही स्क्वेअर सबस्टिट्यूट केला. आणि लास्टला इक्वेशन कसं झालं, डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 m into v square. Therefore, the kinetic energy gained by an object is the amount of work done on the object. आता जे हाफ एम व्ही स्क्वेअर आहे ते असतं आपली कायनेटिक एनर्जी. Therefore, kinetic energy is equal to work done, that is W, which means kinetic energy is equal to 1/2 mv square. ओके, हे इक्वेशन लक्षात आलं आपण कसं डिराईव्ह करत गेलोय स्टेप बाय स्टेप ते. व्हेरी गुड. तुम्हाला एक्झाम मध्ये आता अशी इक्वेशन्स डिराईव्ह करायला येऊ शकतात. डिराईव्ह द एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. तुम्हाला हे माहिती असेल की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. बट ते कसं डिराईव्ह करायचं, कुठपासून आपण सुरुवात केली आहे हे आपल्या लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यासाठी एकदा शांतपणे पुन्हा हे डेरिव्हेशन पूर्ण वाचा. कुठली व्हॅल्यू आपण कुठे कधी सबस्टिट्यूट करतोय ते लक्षात घ्या. ओके, नुसता रट्टा मारायची गरज नाही अजिबात. येस, यू हॅव टू सॉल्व्ह दिस होल. तुम्हाला जेव्हा डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी असा 2 किंवा 3 मार्कचा क्वेश्चन येईल एक्झाम मध्ये, तर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस आणि पुढे सगळं करायचंय. ओके, सो बेस्ट वे इज पहिलं कशापासून आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन कशापासून स्टार्ट करतो, तर डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस पासून करतो, असं लक्षात ठेवा. आणि आपल्याला पोचायचं कुठपर्यंत आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर पर्यंत. हे लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात येईल. आपण एफचं काय लिहू शकतो, एम इंटू ए. एसचं काय लिहू शकतो हे थोडंसं आठवून बघायचं आणि मग इक्वेशन सॉल्व्ह करत जायचं. शांतपणे हे पूर्ण जे एक्सप्रेशन डिराईव्ह करण्याची प्रोसेस होती ती पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित वाचा. आपलं लेक्चर झालं की लगेचच, तुम्हाला हार्डली 10 मिनिटं लागतील, लगेच वाचून घ्या. काहीही डाऊट्स असतील लिहून ठेवा, नेक्स्ट लेक्चरला विचारा. ओके, की आपण काय सबस्टिट्यूट केलं. आणि सगळीकडे लक्ष द्या की आपण इक्वेशनच्या इथे 1 2 3 हे जे काही नंबर लिहिलेले आहेत मध्ये मध्ये तेही वाचत राहा. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल एक ते करून घेऊया. अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्रॅम इज फॉलिंग फ्रॉम अ हाईट. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट when its velocity is 2 meter per second. आता हा क्वेश्चन समोर आल्यावर आपण पहिल्यांदा काय लिहून घेणार, गिव्हन काय काय आपल्याकडे. मास आहे m इज इक्वल टू 250 ग्रॅम. ग्रॅमचं आपण केजी मध्ये कन्व्हर्जन करून घेतलंय कारण आपल्याला SI सिस्टीम आपण फॉलो करतोय. ग्रॅम हे युनिट CGS मधलं आहे. आपण SI सिस्टीम प्रमाणे सगळी युनिट्स डिराईव्ह करणार फायनली. म्हणून आपण त्याचं 250 ग्रॅमचं कन्व्हर्जन केलं किलोग्रॅम मध्ये, जे आलं 0.25 किलोग्रॅम. वेलॉसिटी दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड, ती लिहून घेतली. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आपल्याला माहिती आपण आता डिराईव्ह केला, 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर. सो 1/2 ॲज इट इज, एमच्या जागी आपण जी व्हॅल्यू आली आपली 0.25
kg ती टाकली, मल्टिप्लाइड बाय व्ही स्क्वेअर, व्ही होती आपली 2, ती सबस्टिट्यूट केली, 2 स्क्वेअर, कॅल्क्युलेट करून आन्सर आलं 0.5 जूल्स. ओके, सो एक सम मी सेम देते तुम्हाला, ते लिहून घ्या. अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 350 gram is falling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 3 meter per second? When its velocity is 3 meter per second. ओके, सो आपण मास केलाय 350 ग्रॅम आणि वेलॉसिटी केली आहे 3 मीटर पर सेकंड. सो हे कॅल्क्युलेट करा आणि व्हॅल्यू किती येते मला सांगा. मास 350 आहे आणि वेलॉसिटी 3 मीटर पर सेकंड आहे. मिळालं, आन्सर आलं कोणाचं? Given mass is 350 grams and velocity is 3 meter per second. You just have to substitute values and get to the answer. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि उत्तर काढायचे. आपल्याकडे दोन्ही आहे. ओके, जरा दोघांनी आन्सर दिलेत, अजून द्या, मग मी करेक्ट आन्सर काय आहे ते सांगते. फॉर द टाइम बिंग यू कॅन यूज कॅल्क्युलेटर. दोघांचीच आली आहेत, अजून बाकीच्यांनी आन्सर्स पाठवा, तुमचे जे काही आन्सर्स आली आहेत ती पाठवा, मग मी कॅल्क्युलेशन सकट पाठवते तुम्हाला. ओके, ठीक आहे. अजून कोणी करताय, सॉल्व्ह करत असाल? सगळ्यांनीच करणं एक्सपेक्टेड आहे. येस, 1.575 is the right answer. So 1.5 something something is the correct answer. आता ज्यांना हे थोडा प्रॉब्लेम आला करायला, त्यांच्यासाठी चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवते मी. आपला फॉर्म्युला होता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर, दॅट इज KE इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. सो हाफ ॲज इट इज ठेवलं आपण, मल्टिप्लाइड बाय एमच्या जागी 350 ग्रॅम होतं, ते आपण केजी मध्ये कन्वर्ट करून घेतलं. सो ते आलं आपलं 0.35 मल्टिप्लाइड बाय व्ही स्क्वेअर, म्हणून 3 चा आपण स्क्वेअर केलाय. 3 स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 3, राईट. सो हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा 1.575 जूल्स हे आन्सर येईल. ओके, समजलंय सगळ्यांना आता हे कसं करायचं आपल्याला सॉल्व्ह ते? नो प्रॉब्लेम, यू शुड सॉल्व्ह इट. हे महत्वाचं आहे की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की काहीतरी आपण सॉल्व्ह करतोय.
9th स्टँडर्डला सगळेजण पहिल्यांदाच आहात, त्यामुळे चुका होणं हे एकदम नॉर्मल आहे, काही वेगळं नाहीये त्याच्यात. ओके, सो ठीक आहे. आता हा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवायचा. जशी फर्स्ट चॅप्टरची तुम्ही फॉर्म्युलाची लिस्ट केली आहे, ह्याची सुद्धा करायची आहे. सो नाव आपण पुढे बघूया आता काय आहे. कायनेटिक एनर्जी संपलं आपलं. नाव वी विल मूव ऑन टू पोटेन्शियल एनर्जी. An arrow is released from a stretched bow. Water kept at a height flows through a pipe into the tap below. A compressed spring is released. Which words describe the state of the object in the above examples? Where did the energy required to cause the motion of objects come from? आता आपण जेव्हा हे आपण जास्ती करून बघणार एक्झाम्पल आहे कंप्रेस्ड स्प्रिंगचे. एखादी स्प्रिंग आपण दाबून ठेवली आणि ती रिलीज केली तर ती वर उडून येते. सो आता हे कसं होतं? ही उडून येण्यासाठीची एनर्जी कुठून मिळते? If the objects were not brought in those states, would they have moved? The energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये बाहेरून कुठूनही एनर्जी न देता ऑब्जेक्टमध्ये जी स्टोअर्ड एनर्जी आहे दॅट ऑब्जेक्ट्स पोटेन्शियल एनर्जी. आपण कॉमनली इंग्लिशमध्ये यूज करताना असं म्हणतो की त्या व्यक्तीची पोटेन्शियल खूप आहे पुढे जाण्याची. पोटेन्शियल म्हणजे काय असते? ती एनर्जी असते. त्या व्यक्तीच्या आतमध्ये तेवढे गुण आहेत किंवा काहीतरी कपॅसिटी आहे की ज्याच्यामुळे ती व्यक्ती ते काम करू शकते. सो दॅट इज पोटेन्शियल एनर्जी, की ती स्टोअर्ड आहे ती. फॉर एक्झाम्पल एखादा माणूस खूप हुशार आहे, त्याची पोटेन्शियल आहे की खूप भारी काहीतरी शिकून पुढे जाईल, राईट? सो जी शिकण्याची कपॅसिटी आहे ती पोटेन्शियल एनर्जी जी त्या व्यक्तीमध्ये स्टोअर्ड आहे. आणि शाळेमध्ये जाऊन शिकणं किंवा टीचर्स जे त्या स्टुडंटला सांगतायत ती कायनेटिक एनर्जी आहे. टीचर जे नॉलेज देतील दॅट इज कायनेटिक एनर्जी पास्ड ऑन टू दॅट पर्सन. आणि ती यूज करून जी पुढे प्रगती होईल ती. ओके, सो जी कपॅसिटी पहिले बॉडीची आतमध्ये आहे, एखाद्या ऑब्जेक्टची आतमध्ये आहे, स्टोअर्ड आहे, दॅट इज इट्स पोटेन्शियल एनर्जी. बाहेरून आपण अप्लाय करून जी एनर्जी मिळेल दॅट इज कायनेटिक एनर्जी. बेसिक डिफरन्स कळला पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी मधला काय आहे? ओके, व्हेरी गुड. सो hold a chalk at a height of 5 centimeters from the floor and release it. Now stand up straight and then release the chalk. Is there a difference in the result of the two activities? If so, why? आता हे थोडीशी करण्याची गोष्ट आहे. थोडं आपण इमॅजिन करू शकतो पण ह्या केसमध्ये की आपण 5 सेंटीमीटर वरून चॉक सोडलाय तर काय होईल, आणि एकदम जास्ती हाईट वरून समज चॉक सोडला तर काय होईल? तर जर जास्ती वरून फेकला तर तो तुटून जाईल, आणि एकदम छोट्या हाईट वरून जर आपण तो फेकलेला असेल लाईक ओनली 5 सेंटीमीटर्स जर आपण फेकलाय तर तो तुटणार नाही. तर आता हे सगळं का होतंय हे तुम्ही आता शोधून आणा नेक्स्ट लेक्चरला की ह्याचा पोटेन्शियल एनर्जीशी किंवा कायनेटिक एनर्जीशी काय रिलेशन आहे. की आपण हा चॉक वरनं फेकला तर तो जास्ती हाईट वरनं फेकला तर तो तुटून जाणार आहे, कमी हाईट वरनं फेकला तर तो तुटणार नाहीये. सो हा डिफरन्स आपल्याला का दिसून येईल हे जरा थोडंसं कुठे मिळतंय का बघा. नाव कमिंग टू एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. टू कॅरी an object of mass m to a height h above the earth's surface, a force equal to mg has to be used against the direction of gravitational force. The amount of work done can be calculated as follows. जे आपण मगाचे जे काही फॉर्म्युलाज घेतले होते तेच आपल्याला परत इथे सुद्धा वापरायचे. हा एक ऑब्जेक्ट आहे जिचा मास दिलाय त्यांनी m, हाईट h, ज्याच्यावरती आपल्याला ती ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून पृथ्वीच्या सरफेस पासून
हाईट h पर्यंत ती ऑब्जेक्ट आपल्याला वर न्यायची. फोर्स इक्वल टू m इंटू g has to be used against the direction of gravitational force. The amount of work done can be calculated as follows. Work is equal to force into displacement. W is equal to mg into h. So therefore W is equal to mgh. The amount of potential energy stored in the object because of its displacement, that is PE, is equal to mgh. ओके, ह्याच्यातून आपल्याला काय कळलं की जी पोटेन्शियल एनर्जी, जी स्टोअर्ड एनर्जी होती त्या ऑब्जेक्टमध्ये, ती किती होती आणि ती डिस्प्लेसमेंटमुळे किती आहे, तर m इंटू जी इंटू एच. Therefore displacement to a height h causes energy equal to mgh to be stored in the object. So आता आपल्याला दोन एक्सप्रेशन्स मिळाली आतापर्यंत. कायनेटिक एनर्जीचं मिळालं हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जीचं मिळालं mgh. सो नाव एक्झाम्पल बघूया आपण. 500 kg वॉटर is stored in the overhead tank of a 10 meter high building. Calculate the amount of potential energy stored in the water. हाईट दिली आहे 10 मीटर, मास दिलाय 500 kg आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी हा आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी वापरतोय, जो आपल्याला नोन क्वांटिटी आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ती वापरली, फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यूज टाकल्या आणि पोटेन्शियल एनर्जी आली 49,000 जूल्स. ओके, पोटेन्शियल एनर्जीचं डेरिवेशन पण खूप सोपं आहे आणि कॅल्क्युलेशन सुद्धा एकदम सोपी आहे. समजली पोटेन्शियल एनर्जी आता? व्हेरी गुड. अजून एक क्वेश्चन देते. जसं आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, अजून एक एक्झाम्पल फक्त सॉल्व्ह करून टाका पटकन. $250 kg is stored in the overhead tank of 20 meter high building. 250 kg is stored in the overhead tank of 20 meter high building. Calculate the amount of potential energy stored in the water. Please calculate. आता मी फक्त डायरेक्ट चॅटबॉक्स मध्ये आन्सर्स चेक करते. तुम्ही आता पटापट केली तरी चालेल, बट एक्झाम मध्ये लिहिताना हाच पॅटर्न ठेवा. गिव्हन मास, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हाईट हे सगळं आधी लिहून घ्यायचं विथ देअर सिम्बल, दॅट इज एम एच जी, जे काही असेल ते. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, तर त्याचा फॉर्म्युला एम इंटू जी इंटू एच आणि व्हॅल्यूज टाकायच्या आणि मग फायनल आन्सर काढायचा. ओके, एकाचा आन्सर आलाय, अजून बाकीच्यांनी पाठवा. देन आय टेल यू व्हॉट इज द करेक्ट आन्सर. अजून थोड्या लोकांनी आन्सर्स पाठवा. अरे, एकानेच आन्सर पाठवलाय, एकदम सोपं आहे. मास दिलाय मी 250 kg, हाईट दिली आहे 20 मीटर, जी आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम राहणार आहे 9.8. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे एम इंटू जी इंटू एच. फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि सांगा काय आन्सर येत आहे. ओके, अजून एकाचं 49,000 आलं. दोन आन्सर झाली आहेत, अजून थर्ड 49,000 जूल. ओके, ओके, व्हेरी गुड. सो 49,000 जूल इज द करेक्ट आन्सर. सेम राहिलंय कारण की आपण
The velocity of chalk increases and the chalk is brittle, therefore it will break. As potential energy will work on chalk at the point of final velocity, it will degrade the chalk. Okay, close enough to the answer. प्रयत्न खूप चांगला होता. आय अप्रिशिएट द एफर्ट्स. थोडंसं अजून वाचून त्याच्यात ऍड करता येईल, काही घाई नाही आपल्याला. नेक्स्ट लेक्चरला सांगा. आता आपण ह्या आन्सरवर फोकस करूया. 49,000 जूल इज द करेक्ट आन्सर. आपण 500 ग्रॅमच्या ऐवजी 500 kgच्या ऐवजी मी 250 सांगितलं, तिथे हाफने रिड्यूस केलं. हाईट 10 ची 20 केली, 2 नी डबल केली, त्याच्यामुळे आन्सर आपलं सेमच राहिलं. 49,000 जूल इज करेक्ट आन्सर. Okay. So now next is Ajay and Atul have been asked to determine the potential energy of a ball of mass m kept on a table as shown in the figure. What answers will they get? Will they be different? What do you conclude from this? आता त्या बॉलची पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितली. ती वेगळी येईल की सेम येईल हे आपल्याला ठरवायचंय. आता एक मुलगा जो आहे अतुल, तो H2 या हाईट वरनं, एवढ्याशा छोट्याशा हाईट वरनं, त्याच्या आणि बॉल मधला डिफरन्स हा थोडा कमी आहे आणि अजय मधला डिफरन्स हा जास्ती आहे हाईट मधला, राईट. सो दोघांनी कॅल्क्युलेट केलेली पोटेन्शियल एनर्जी सेम येईल की डिफरंट असेल, एवढं मला फक्त एकदा चॅटबॉक्स मध्ये सांगा. सेम ऑर डिफरंट? इट विल डिफर. हाऊ? कारण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय? m इंटू जी इंटू एच. तर आता एम आणि जी हे कॉन्स्टंट आहेत दोघांसाठी. दोघांनी कन्सिडर केलं तर बॉलचं मास आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेमच राहणार आहे, पण हाईट वेगळी होणार आहे. करेक्ट. एच चेंज होईल, म्हणून दोघांसाठी कन्सिडर करून पोटेन्शियल एनर्जी चेंज होईल. ओके. सो ह्याच्यातून आपल्याला काय कळतं? पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. The heights of the ball with respect to Ajay and Atul are different. So the potential energy with respect to them will be different. दोघांच्या रिलेटिव्ह आहे, जो ज्या पद्धतीने बघतोय त्याच्यावर डिपेंडेंट ती पोटेन्शियल एनर्जी आहे, राईट. म्हणून दोन्ही केस मधली पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू ही वेगळी येईल. नाउ नेक्स्ट इज, आता आपण मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स बघितलेत आतापर्यंत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. नाउ वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी? विच टाइप ऑफ एनर्जी इज यूज्ड इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस? सो आता ह्या सगळ्या डिफरंट काइंड ऑफ एनर्जी जे मगाशी आपण बघितले होते ते आहेत, आणि प्रत्येकात काय काय एनर्जी यूज केली जाते ते आपल्याला बघायचं आहे. सो ते आपण थोडंसं नंतर करूया, की त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या एनर्जीज इन्व्हॉल्ड आहेत. लाईट एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी. ते प्रत्येक आपण आन्सर डिस्कस करत बसलो तर थोडासा लेट होईल. आपण आपल्याला जसा वेळ मिळेल चॅप्टर संपल्यावर सगळं डिस्कस करूया. सो नाव एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन टाईप टू अनदर. कधी एनर्जी एकाच फॉर्म मध्ये राहत नाही. आपण वरतीच एनर्जीचे फॉर्म्स बघितले होते, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, साऊंड, लाईट, हीट. For example, the exploding firecrackers convert the chemical energy stored in them into light, sound and heat energy. फायरक्रॅकर्स मध्ये कुठलं तरी एक केमिकल ऍड केलेलं असतं, राईट. जेव्हा आपण हीट एनर्जीचा फटाक्यांना आपण काहीतरी उष्णता देतो, हीट एनर्जी देतो, ती दिल्यानंतर जेव्हा फटाका फुटतो तेव्हा काहीतरी लाईट येतो, काहीतरी आपल्याला डोळ्यांना दिसेल असं होतं. सो दॅट इज लाईट एनर्जी प्रोड्युस्ड. आवाज येतो मोठा, सो दॅट इज साऊंड एनर्जी प्रोड्युस्ड. आणि सेकंड, हीट एनर्जी प्रोड्युस्ड. ती जी केमिकल एनर्जी होती आणि आपण दिलेली हीट एनर्जी होती, यांचा वापर करून these three different forms of energy are formed. सो आता प्रत्येक गोष्टीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन आहे ते बघूया आपण. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये होणारा चेंज, एनर्जीतल्या एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. स्टार्ट करताना आपण असं बघूया की
जेव्हा आपण जनरेटर यूज करतो, जनरेटर मधली मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, आणि इंजिन किंवा फॅन मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्ट होते मेकॅनिकल एनर्जी मध्ये. ओके, म्हणजे काय आता की सपोज आपण असं कन्सिडर करूया की इलेक्ट्रिसिटी ऑन, पंखा कशावर चालतो? विजेवर चालतो. म्हणजे काय होतं की इलेक्ट्रिकल एनर्जीचा सप्लाय होतो आणि पंखा फिरतो, पंखा काहीतरी मुवमेंट दाखवतो, सो ती मेकॅनिकल एनर्जी. हे कन्व्हर्जन आपल्याला दिसतं. इलेक्ट्रिकल हीटरच्या केसमध्ये काय होतं, आपण हीटर घरात बघितलं असेल तुम्ही बऱ्याचदा की लाईट इलेक्ट्रिसिटी असेल तरच तो हीटर ऑन होतो, तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी आणि त्याच्या बेसिसवर आपलं पाणी तापतं. पाणी तापतं म्हणजे कशात कन्व्हर्जन होतं? हीट एनर्जीमध्ये. सो इन केस ऑफ हीटर, इलेक्ट्रिकल एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी लाऊडस्पीकरमध्ये, लाऊडस्पीकर कधी चालतात घरात? काही काही स्पीकर असतात जे इलेक्ट्रिसिटीवर डिपेंडेंट असतात, काही रेडिओ असे असतात जे इलेक्ट्रिसिटीवर डिपेंडेंट आहेत. त्यांच्यामध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू साऊंड एनर्जी. ओके, सो हे सगळे जे काही तो चार्ट आपल्याला दिलेला आहे, जी काही फिगर दिलेली आहे, त्यात आपल्याला काय दिसतंय की एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कशी ट्रान्सफॉर्म होतीये. नाउ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता हा एक इम्पॉर्टंट लॉ आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर. Thus the total amount of energy in the universe remains constant. म्हणजे काय की आपण एनर्जी क्रिएट नाही करू शकत, राईट. आपण जेव्हा म्हणतोय की फटाके आपण जेव्हा फोडतोय तेव्हा आपण कुठली एनर्जी क्रिएट केली का? साऊंड एनर्जी क्रिएट झाली का? नाही. जी केमिकल एनर्जी होती ती फक्त कन्व्हर्ट झाली, राईट. सो वी आर ट्रान्सफॉर्मिंग और कन्व्हर्टिंग दॅट एनर्जी. आपण काही नवीन क्रिएट नाही करत आहे त्याच्यामध्ये. सो हे आपण एका एक्झाम्पलसाठी जसं बघतोय, तसंच फॉर द होल युनिवर्स, युनिवर्स मधली एनर्जी कॉन्स्टंट राहणार, जेवढी आहे तेवढीच राहणार. ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाईल. मेकॅनिकल एनर्जीची इलेक्ट्रिकल एनर्जी होईल, इलेक्ट्रिकल एनर्जीची उलटी मेकॅनिकल होईल. बट आपण कुठलीही एनर्जी क्रिएट नाही करू शकणार. आपण मेकॅनिकल एनर्जी क्रिएट नाही करणार, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण क्रिएट नाही करणार. कुठला तरी फॉर्म चेंज करून आपण ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करू. ओके, सो जसे आपण न्यूटनचे 3 लॉज घेतलेले होते, तसाच दिस लॉ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त आत्ताच नाही, तुम्ही पुढे 12वीला समज 11वी-12वीला सायन्स घेतलं तर तोपर्यंत हा लॉ खूप वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सनी इम्पॉर्टंट आहे. म्हणून ट्राय टू रिमेंबर दिस लॉ. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. म्हणजे ती जशी क्रिएट करता येत नाही तशी आपण ती डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, संपवून पण टाकू शकत नाही. इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर. त्याचा फॉर्म आपण चेंज करू शकतो, त्याचा काइंड आपण चेंज करू शकतो. दस, आणि हे असं होत असल्यामुळे द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी, जी अख्ख्या युनिवर्स मधली एनर्जी आहे, दॅट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ती आहे तेवढीच राहते. ती वाढतीये किंवा कमी होतीये असं नाही होत, ती बॅलन्स होते. एका ठिकाणून वाढली तर दुसऱ्या ठिकाणून कमी होतेच. सो बॅलन्स होत आहे. नाव आता एक ऍक्टिव्हिटी दिली आहे त्यांनी. Make 2 pendulums of the same length with the help of thread and 2 nuts. Tie another thread in horizontal position. Tie the 2 pendulums to the horizontal thread in such a way that they will not hit each other while swinging. Now swing one of the pendulums and observe. What do you see? You will see that as the speed of oscillation of the pendulum slowly decreases, the second pendulum, which was initially stationary, begins to swing. Thus, one pendulum transfers its energy to other. ओके, म्हणजे एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करणार आहे, तर एक थ्रेड आडवा आपण जोडलाय, जशी असेंब्ली फिगर मध्ये दिली आहे तशी इमॅजिन करा. इनिशियली दोन्ही पेंड्युलम्स एकमेकांना धडकत नाहीयेत, काही नाहीयेत.
बट आता तुम्ही एका पेंड्युलमला थोडासा धक्का दिला आणि तो स्विंग व्हायला लागला, तर तो नॅचरली दुसऱ्याला जाऊन धडकेल. बरोबर, एक पेंड्युलमला धक्का दिलाय तर तो स्विंग झाला, तो फिरला झोक्यासारखा, तर तो दुसऱ्याला जाऊन धडकणार आणि हळूहळू त्याची मूव्हमेंट कमी होणार, दुसऱ्याची वाढणार. हे कशामुळे झालं, तर एकाने दुसऱ्याला त्याच्यामध्ये जी एनर्जी होती ती दुसऱ्याला दिली, त्याच्यामुळे दुसरा मूव्हमेंट मध्ये गेला आणि पहिला हळूहळू करत त्याची एनर्जी कमी होत गेली. आता हेच रिव्हर्स पण होऊ शकतं. जेव्हा दुसरा परत पुढच्या मूव्हमेंटला पहिल्याला समज धडकला, तर आता तो दुसरा स्वतःकडची एनर्जी पहिल्याला देईल, दुसरा परत स्लो होईल आणि पहिला सुरू होईल फास्ट मूव्ह करायला. ओके, सो ही एनर्जी ट्रान्सफॉर्म होतीये, एकाकडून दुसऱ्याकडे एनर्जी जातीये. नाव आतापर्यंत आपण टोटल 4 कन्सेप्ट शिकलोय. कायनेटिक एनर्जी बघितली, पोटेन्शियल एनर्जी बघितली, फॉर्म्स ऑफ एनर्जी जे टाइप्स होते डिफरंट एनर्जीचे ते बघितले, आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी ज्याच्यामध्ये आपण एक इम्पॉर्टंट लॉ शिकलो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, that energy can neither be created nor be destroyed, it can be converted from one form into the other. Okay, so now next part, free fall. If we release an object from a height, it gets pulled towards the earth because of the gravitational force. हे आपण सगळ्यांनी बघितलंच आहे, न्यूटनचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. सफरचंद झाडावरून पडलं, ते उलट आकाशात नाही गेलं, ते जमिनीवर आलं. कशामुळे, तर तेव्हा शोध लागला ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. An object falling solely under the influence of gravitational force is said to be in free fall or to be falling freely. ती आपली आपण पडतीये ना, त्यात कोणी दुसरं काही करत नाहीये. ऑब्जेक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ती आपली आपण खाली पडतीये. सो वी कॉल इट एज फ्री फॉल. Let us look at the kinetic and potential energies of an object mass m falling freely from height h when the object is at different heights. आता आपण काय करणार आहे, तर फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट आहे. फ्री फॉलिंग म्हणजे काय, ह्याचं मिनिंग आता तुम्हाला कळलंय की ती फक्त ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स मध्ये आपली आपण खाली पडतीये. अशी ऑब्जेक्ट आपण 2 वेगवेगळ्या हाईट वरनं सोडणार आहे. त्याचं मास सेम आहे m. As shown in the figure, the point A is at height h from the ground. आता फिगर मध्ये बघा, ए बी सी हे 3 पॉइंट्स आहेत, त्यातला सी हे ग्राउंड आहे आणि ए हे एक सर्टन हाईट आहे जी आपण इमॅजिन केली आहे h. सो डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज h, स्मॉल h. लेट द पॉइंट बी ॲट अ डिस्टन्स x व्हर्टिकली बिलो ए. म्हणजे ए आणि बी मधला डिस्टन्स आपण इमॅजिन करूया x. 2 गोष्टी आपण इमॅजिन केल्या आहेत. ए आणि सी मधला डिस्टन्स आहे h, ए आणि बी मधला डिस्टन्स आहे x. नाउ लेट द पॉइंट सी बी ऑन द ग्राउंड डिरेक्टली बिलो ए अँड बी. सरळ लाईन मध्ये जसं फिगर मध्ये दाखवलंय तसंच सी हा ग्राउंड वरचा पॉइंट आहे. Let us calculate the energies of the object at A, B and C. आता आपल्याला एनर्जी जेव्हा ती ऑब्जेक्ट ए ला आहे किंवा बी ला आहे किंवा सी ला आहे तेव्हा किती येते हे कॅल्क्युलेट करायचं. सो नाउ फर्स्ट, पहिले आपण कन्सिडरेशन कधी करणार, व्हेन द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ॲट ए. ऑब्जेक्ट काहीही मूव्हमेंट मध्ये नाहीये, ए ला स्टेशनरी आहे. इट्स इनिशियल वेलोसिटी u इज 0. ओके, पहिल्यांदा जेव्हा एका सर्टन हाईटला त्याची आपण इमॅजिन करूया की इनिशियल वेलोसिटी आहे 0. देअरफॉर कायनेटिक एनर्जी विल बी इक्वल टू 1/2 मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. आपण मगाशी जो फॉर्म्युला बघितला, ke इज इक्वल टू हाफ mv². वेलोसिटी काही नाहीये, ते स्टेशनरी आहे, काही हालचाल डिस्प्लेसमेंट काही नाहीये. देअरफॉर वेलोसिटी इज u and which is 0. So half into m into 0 square, anything multiplied by 0 comes to 0. Therefore kinetic energy at initial stage, that is at height a, kinetic energy is 0 because there is no movement in the object.
नेक्स्ट, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण मगाशी बघितला होता. आणि एखाद्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी काय असते? पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. मग 0 प्लस mgh. Therefore total energy will be equal to mgh, that is potential energy only. त्या ऑब्जेक्टची जी काही पोटेन्शियल एनर्जी असेल तीच त्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी राहील. नेक्स्ट, लेट द व्हेलॉसिटी. आता पहिल्याबद्दल आपण क्लिअर केलंय. आता पुढचं, लेट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी vb when it reaches point b having fallen through a distance of x. आपण मगाशी बघितलं होतं a आणि b मधला डिस्टन्स आपण घेतलंय x. म्हणून जेव्हा ती a पासून b पर्यंत पडतीये आपण त्याची व्हेलॉसिटी कन्सिडर करूया vb. a आणि b मधला डिस्टन्स आपण घेतला आहे x. देअरफॉर आता u इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स म्हणजेच जेवढं कव्हर केलेलं आहे, सो दॅट डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स इज इक्वल टू x. आणि a म्हणजे ॲक्सिलरेशन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो त्याच्यावर ऍक्ट करतोय तो. सो दॅट a इज इक्वल टू g. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, a म्हणजे ॲक्सिलरेशन. न्यूटनच्या इक्वेशन प्रमाणे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये आपण आपल्या आलेल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. व्हीच्या जागी व्ही स्क्वेअरच्या जागी आपण लिहू व्ही बी स्क्वेअर, कारण आपण ते कन्सिडर केलं होतं की व्हेलॉसिटी फ्रॉम ए टू बी, कन्सिडर इट ॲज व्ही बी. म्हणून व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी काही नाही आहे आता 0, सो 0 स्क्वेअर प्लस 2gx. सो vb स्क्वेअर इज इक्वल टू 2gx. आणि कायनेटिक एनर्जी विल बी इक्वल टू 1/2 mvb स्क्वेअर विच इज इक्वल टू हाफ m इंटू ब्रॅकेट 2gx. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgx. तर आता जेव्हा तुम्ही वरचं इक्वेशन बघितलं तर तिथे आपण हे vb स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as वगैरे काही वापरलं नव्हतं. सेकंड मध्ये काय वापरायला लागलं? फर्स्ट मध्ये आपण वापरलं नव्हतं, सेकंड मध्ये वापरलं का? सोपं आहे. फर्स्ट मध्ये त्याला काही त्याची डिस्प्लेसमेंट नव्हती, तीच मुळात 0 होती, त्यामुळे कॅल्क्युलेट करून काही उपयोग नव्हता. आणि इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, सो डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळालं. सेकंड केसमध्ये त्याला काहीतरी व्हेलॉसिटी होती vb आणि काहीतरी डिस्प्लेसमेंट घडली होती, म्हणून आपण आधी vb किती येतोय, vb स्क्वेअर किती येतोय तो कॅल्क्युलेट करून घेतला आणि मग तो सबस्टिट्यूट केला. ओके, हा फरक लक्षात आला दोन मधला, की आपण पहिल्यामध्ये एवढे उद्योग केलेले नव्हते आणि सेकंड केसमध्ये आपल्याला ते करायला लागले. ओके, जेव्हा फिजिक्सचा अभ्यास कराल, तुम्हाला आता फिजिक्स फार आवडणारा विषय नाहीये बऱ्याच लोकांचा, बट थोडंसं आपल्याला तर तो करायला लागणारच आहे. ज्यांना सायन्स घ्यायचं आहे, भलेही तुम्हाला करिअर केमिस्ट्रीमध्ये, बायोलॉजीमध्ये, मॅथ्समध्ये कशातही करायचं असेल, फिजिक्स शिकायलाच लागणार कंपल्सरी. ज्यांना आवड आहे ते व्यवस्थित शिकतीलच, काहीच त्यात प्रॉब्लेम नाही. बट ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी सांगते की फक्त पाठ करत बसू नका, थोडंसं आपण ही गोष्ट का करतोय आता हे कॅल्क्युलेट करताना याचा विचार करा, तुम्हाला आपलं आपण क्लिअर होत जाईल. ओके, सो ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर कायनेटिक एनर्जी आली mgx. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट व्हेन ॲट b. आता b जेव्हा आहे तेव्हा हाईट आहे h मायनस x. आपण हे सरळ आहे, ए बी सी हे लिनियर आहेत, एका सरळ लाईन मध्ये आहेत. ए सी आहे h, ए बी आहे x. सो बी आणि सी ह्याच्या दोन मधला डिफरन्स येतो h मायनस x, दॅट इज ए सी मायनस ए बी. आणि म्हणून ती हाईट आपण कन्सिडर करणार आणि आपली पोटेन्शियल एनर्जी काढणार, जी येते आपली mgh मायनस mgx. So now total energy will be equal to kinetic energy plus potential energy. दोन्हीच्या ज्या काही आपल्या व्हॅल्यूज आल्या त्या सबस्टिट्यूट केल्या, त्यातलं mgx कॅन्सल झालं आणि फायनली एवढं सगळं करून टोटल एनर्जी आली पोटेन्शियल एनर्जी इतकीच, जी आपल्याला पहिल्या केसमध्ये मिळालं होतं. ओके, सो हेच सिमिलरली आपण ह्याच वेनी थर्ड म्हणजे व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट पॉइंट सी, तेव्हा आपण फक्त व्हेलॉसिटी कन्सिडर करणार आहे vc आणि बाकी सगळं सेम आहे लाईक b.
सगळ्या व्हॅल्यूज आपण बी सारख्या टाकणार, फक्त सीच्या वेळेला हाईट 0 होऊन जाणार आहे. ओके, तिथे पोटेन्शियल एनर्जी 0 होऊन जाणार, कारण हाईट 0 आहे त्या केसमध्ये. सीच्या वेळेला काही हाईट नाहीये ना तिथे, एच किंवा एक्स काहीच नाहीये. सी हेच ग्राउंड आहे, त्यामुळे काही हाईट तिथे 0 येणार. पीई 0 येईल. केई फक्त आपली इनिशियली mgh आली आहे, ती केई आपण ऍज इट इज ठेवू, कायनेटिक एनर्जी mgh. सो जेव्हा ऑब्जेक्ट इज ॲट पोझिशन सी, इट्स टोटल एनर्जी विल रिमेन mgh. So from equations 1, 2 and 3, we see that the total energy of the object is the same at the 3 points A, B and C. ओके, सो जेव्हा तुम्ही बघाल की ऑब्जेक्ट आपण कितीही वरून फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट आहे ए, बी आणि सी ह्या 3 पॉइंट्सला, त्याची टोटल एनर्जी आपण वेगवेगळे फॉर्म्युला, वेगवेगळ्या गोष्टी वापरून काढली. तिन्ही वेळेला वेगवेगळी व्हेलॉसिटी कन्सिडर केली, वेगवेगळे डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली, तरी सुद्धा दॅट टोटल एनर्जी रिमेन्ड सेम, विच इज इक्वल टू m into g into h. Remember this is only for free falling body, right? समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. एकदा आज जे आपण काही शिकलो ते एकदा पुन्हा शांतपणे वाचा. तुम्हाला परत मध्ये एक आठवडा आहे अख्खा, त्या आठवड्यामध्ये वाचून बघा. काहीही डाऊट्स आले, यू कॅन आस्क देम इन नेक्स्ट लेक्चर. ओके, येस, व्हेरी गुड. सो आता वी विल स्टॉप फॉर नाव. सो थँक यू अँड बाय.